जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ दशक 5वा, समासही 5वाच. बहुधा ज्ञान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्वही काही निर्फळ. ज्ञानविरहित तळमळ जाणार नाही, ज्ञान म्हणता वाटे भरम. काय रे बाक असलेलं वर्म, म्हणून या हा अनुक्रम सांगले जे आता. भूत भविष्य वर्तमान ठाऊकी काही परिच्छिन्न, याचे जे मनवीत ज्ञान परिहे ज्ञान नव्हे. बहुत केले विद्यापठन, संगीत शास्त्र द्राग ज्ञान. वैदिक शास्त्र वेदोधन, ते हेही ज्ञान नव्हे. नाना व्यवसाय ज्ञान, नाना दीक्षांचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे. नाना विनीताची परीक्षा, नाना मनुष्याची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना अश्वाची परीक्षा, नाना गजाची परीक्षा, नाना श्वापदाची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पशुची परीक्षा, नाना पक्ष्यांची परीक्षा, नाना भूताची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना यनाची परीक्षा, नाना वस्त्राची परीक्षा, नाना शस्त्राची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना धातूची परीक्षा, नाना ज्ञानाची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना कष्टांची परीक्षा, नाना विद्यांची वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना भूमीची परीक्षा, नाना जळाची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रसाची परीक्षा, नाना बीजाची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लीची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना दुःखाची परीक्षा, नाना रोगाची परीक्षा, नाना चिन्हाची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मंत्राची परीक्षा, नाना यंत्राची परीक्षा, नाना मूर्तीची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना शस्त्राची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना होणार परीक्षा, ह्या नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तीची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रूपाची परीक्षा, नाना रसनीची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना सृष्टीची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे. नेमकेचे बोलणे, तत्काळचे प्रतिवचन देणे, सवेचे कवित्व करणे हे ज्ञान नव्हे. नेत्रपल्लवी नादकळा, करपल्लवी भेदकळा, स्वरपल्लवी संकेतकळा हे ज्ञान नव्हे. काव्यकुशल संगीतकळा, गीतप्रबंध नृत्यकला, सभाचातुर्य ते शब्दकळा हे ज्ञान नव्हे. वाघवाल्याचे मनमोहन, रम्य रसाळ गायन कळा, हस्तविनोद ते कळमळा हे ज्ञान नव्हे. नाना लागवे चित्रकळा, नाना वाद्य संगीतकळा, नाना प्रकारे चित्रकळा हे ज्ञान नव्हे. आरे करुणी 64 कळा, याही वेगळा नाना कळा. 14 विद्धी सद्दी सकळा हे ज्ञान नव्हे. असो सकळ क्रवा प्रवीण, विद्या मात्रे परिपूर्ण, परिते कौशलता परिज्ञान, म्हणून चेने हे ज्ञान होयसी भासू. परंतु मुख्य ज्ञान ते अनारसू, देथे का प्रकृतीचा पिसू. समूळ वाव जाणावे दुसऱ्याचे जीवी, हे ज्ञान वाटे साची. परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. महानुभाव महाभला, मानसपूजा करिता चुकला. येणेचे कपाचारला, ऐसे नव्हे म्हणून ऐसे जाणे अंतरस्थिती. तयासी परमज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे. बहुत प्रकाराची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, संयोज्य ते होय जेणे ते ज्ञान वेगळे. परिते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण, तेही विशद करून मज निरूपावे. ऐसे शुद्ध ज्ञान पुसले, ते पुढील समायसे निरूपले. श्रोता अवधान दिले जे पाहिजे पुढे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास पंचम. तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. समास 6वा. शुद्ध ज्ञान निरूपण. ऐसे ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. मुख्य देवासी जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य नित्य विचारावे, या नाव ज्ञान. जेथे दृष्ट प्रकृती सरे, पंचभूताद्विक सरे, समूळ देतुनी वारे, या नाव ज्ञान. मन बुद्धी अगोचर, न चाले तर्काचा विचार, अलख परेहून पर, या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्यमान, जेथे जाणीव हे अज्ञान. विमिळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलिजे सर्व साक्ष्य अवस्था तुर्या. ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणे जेवा या पदार्थ ज्ञान. दृष्ट पदार्थ जाणीजे, तयासी पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव ब्र स्वरूप ज्ञान. ते जेथे सवेचे नाही थेचे, ते सर्व साक्षीत्व कैसे, म्हणून हे शुद्ध ज्ञान तुवेचे म्हणू नये. ज्ञान हानीचे अद्भुत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून या शुद्ध ज्ञान सत्वंत वेगळीच असे. एक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपाचे आपण, या नाव शुद्ध स्वरूप जाणीजे श्रोती.
होती. महावाक्योपदेश भला परितयाचा जप नाही बोलला, तेथेच तो विचार केला पाहिजे साधके. महावाक्योपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याचा आहे त्याचा जपे अंधकार न पेटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता व्रतासनेची होये. महावाक्य विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षाचे आपण वस्तूचे आहे आपला आपणच लाभ, हे ज्ञान परमदुर्लभ. जे अंती ते स्वयं स्वरूपाची स्वये, जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकलही जेथे वाटे. जे ज्ञान झाले या फिटे भ्रांतिबांधनाचे, मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे. अति सूक्ष्म विचारे पाहता ऐक्य, जे या चराचरीचे मूळ शुद्ध स्वरूपाचे निर्बळ. या नाव ज्ञान केवळ वेदांत मते, शोधिता आपले मूळ स्थान सहजचे उडे अज्ञान. या नावे म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, आपणासी ओळखो जाता आपण अंगी बाणवते सर्वज्ञता. तेने एकसिती वार्ता निशेष उडे, मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहांतित. अवलौकिकतने मस्त स्वरूपची होये, असो पूर्वी थोर थोर. जेने ज्ञाने पहिलं तीर, पावले ते साचार एका आता. व्यास वशिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी, जनेका देते महाज्ञानी तेनेची ज्ञाने. वामदेवादिक योगीश्वर, वाल्मिकात्री ऋषीश्वर. शौनकादिते आत्मसार वेदांतमते, सनकादिक मुख्य करुणी. आदिनाथ मीन गोरक्षमुनी, अनेक बोलला वचनी आघात असता. सिद्धमुनी महानुभव, सकलांचा तो अंतर्भाव. जेने सुखे महादेव डुल्लत सदा, जे वेदशास्त्राचे सार. सिद्धांत दादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकासी होये. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान. सर्वत्राचे गुह्य ज्ञान जे सांगजेला आता. तीर्थव्रते तपे ज्ञाने, जे न जोडे धूम्रपाने. पंचाग्नी गोरचने, जे प्राप्त नव्हे. सकल साधनांचे फळ, ज्ञानाची ते सिगेचे केवळ. जेने संशयाचे मूळ निसंशय तुटे. 56 भाषा तितके ग्रंथ, आदी करुण वेदांत. या इतक्याचा गहनार्थ एकचे आहे, जे जाणावे पुराणी. जेथे सिनल्या वेदवाणी, तेचे आता हे शिक्षणे बोधीन गुरुरूपे. पहिले नसता संस्कृती, ऋग नाही महाराठ्ठती ग्रंथी. हृदयी बसला ती कृपामूर्ती सद्गुरु स्वामी. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत. माझा स्वामी कृपेसहित हृदयी बसे. न करिता ते वेदाभ्यास अथवा श्रवण सायास. प्रयत्ने विन सौरस सद्गुरु कृपा. ग्रंथ मात्र महिराट, म्हणून या संस्कृत श्रेष्ठ. या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर आहे वेदांत. या वेदांता परत्वे काही, सर्वथा हा श्रेष्ठ नाही. जेथे वेदगर्भ सर्वही प्रकट झाला, असो ऐसा तो वेदांत. त्या वेदांताचाही मतितार्थ. अति गहन जो परमार्थ, तो तू ऐकाता. अरे गहनाचाही गहन, ते तू सद्गुरु वचन. सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचनतेचे वेदांत, सद्गुरु वचनतेचे सिद्धांत. सद्गुरु वचनतेचे दादांत सप्रिचिताता. जे गहन अत्यंत गहन माझे स्वामीचे वचन. जेणे माझे समाधान अत्यंत झाले, हे माझे जीवीचे गुंज. मी सांगेन म्हणतो तू, जरी अवधान देसी मज तरी आता इच्छने यशनी. शिल्ल मल्ल्या विनन बोले, धरडे दृढ पाऊले. मग बोले आरंभले गुरुदेवे, अहम ब्रह्मासी महावाक्य. हेची अर्थ तर्क, तोही सांगतो ऐक्य. गुरु शिष्य येथे एक शिष्याचे येथे वर्मे. तुची होशी वही ब्रह्मी. ये विषयी ते संदेह ब्रह्मी धरूच नको. नवविधा प्रकारचे भजन, त्यात मुख्य आत्मविनेदन. हे समग्र प्रकारे कथन केले जे आता. निर्माण पंचभूत याती, कल्पंतिना सती व्यथाइमये. प्रकृती पुरुषे जे तेही ब्रह्मे होती. दृश्य पदार्थ आटता, आपण चिनुरे तत्वता. ऐक्यरूपे ते ऐकता मुळेचे आहे. सृष्टी नाही तेची मुळीची ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे. ज्ञानवन्नी प्रगटे, जेणे दृष्ट केराटे. तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. मित्यत्वाची वृत्ती फिरे, तो दृष्टासताची वोसरे. सहजचे तेने प्रकारे झाले आत्मनिवेदन. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ काय सिरे चिंता. वेगळेपणा भक्ता उरेची नको. आता हे चिते दृढीकरण, व्हावयाचे सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. नाव या शिष्यात्मज्ञान, तेने पाविजे समाधान. भवभवाचे बंधन समूळ मिथ्या. देह वाटे जराणाऱ्या, तो जाणावा तो आत्मव्यवहारा. देहाभिमान ते धारा भोगलिया भोगी. असे चहू देहा वेगळा, जन्मा कर्माचा निराळा. सकळ आबळा गोबळा सब ह्या तू. कौनासी नाही बंधन, भृत्वाच ते भुले जन. दृढ घेतला ते देहादिमान म्हणून या. शिष्य ऐकती वैसावे, स्वरूपी ते विसृतीश जावे. तेने गुणे दृढावे परमार्थ हा. अखंड घडो श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान.
वैराग्य भरे अंगी शिष्य मुक्तपणे अननिळ इंद्रियासी दे बाष्कळ तेथे तुझे चितळमळ जाणार नाही विषय वैराग्य उपजे तयासी पूर्ण ज्ञान झाले मने टाकताची लादले राज्य जेवी मने होताची सिगटाचा लोभ धरून तयाचा मूर्खपणे राज्याचा आवेर केला एक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन ज्या पुरुषाचे जे ध्यान तयासी तोच प्राप्त म्हणून हे जे अविद्या सांडून धरावी सुविद्या तेने गुणे जगद्वेंद्या पावे जे शीघ्र सतपातीचे दुःख भयानक दृष्टीशी देखी औषध घेताची सुखे आनंद पावे तैसे अज्ञान स्वत पावे मिथ्या दृष्टीशी ते दिसे ज्ञान औषध होता गे ते मुळीच नाही मिथ्या स्वप्ने व समेला दोष सुकृतीसी आणला तेने पूर्वदशा पावला निर्भय जे मिथ्याचा तो परिसत्य वाटे तेने गुणे दुःखे झाले मिथ्या आणले निसरले तेही घडे ना मिथ्या आहे जागृतीसी परी ते वेढा लाविले ते निद्रिस्ताशी जागा झाली या तयाशी भयेची नाही तरी अविद्याचे झोप येते भरे ते भरे सर्वांगी कावेरे पूर्ण जागृती श्रवणदारे मनने करावी जागृतीची ओळखन एकतयाचे लक्षण तो एक विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून जेने विरक्तीस नाही जावे जो साधकाशी तेथे जावे तेने साधन लाभावे भावरी थोरी व सोडून साधन न मले दयासी तो सिद्धपणे बद्ध झाला त्याहूनही मोक्ष भला ज्ञानाधिकारी तव शिष्य केला प्रश्न कैसे बुद्ध मुंताचे लक्षण साधक सिद्ध ओळखन कैसे जाणावे त्याचे उत्तर श्रोते असे दिदले पुढील समायाशी समासे सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्ध ज्ञान निरूपन्नाम समास षष्ठ तत्सत्प्रभुरामचंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।